चढलेला होता, मात्र दुपारी 2 नंतर अचानक हवामान बदललं आणि पावसाला सुरुवात झाली। या पावसामुळे अमरावतीकरांना गारव्याचा अनुभव आणि उकाड्यापासून दिलासा मिळाला। नाशिक विधान परिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट आलाय। महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे असले तरी बॅलेट पेपरवरती प्रसाद हिरे आणि गोकुळ गीते यांची सुद्धा नाव आहे। मतांची फाटाफूट टाळण्यासाठी महायुतीने नाशिकमधील 133 नगरसेवकांना भिवंडीतल्या साया गार्डन रिसॉर्टमध्ये ठेवलंय। महाविकास आघाडीकडनं गोकुळ गीते यांना साथ देण्याची चर्चा सुरू झाल्यानं या निवडणुकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। तर भिवंडीतल्या साया ग्रँड रिसॉर्टमध्ये पोहोचलेल्या नगरसेवकांची भेट घेण्यासाठी शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आणि आमदार रवींद्र फाटक पोहोचले। हा केवळ शिवसेनेचा विभागीय मेळावा असून या भेटीमागे कोणतेही राजकारण नसल्याचं नरेश म्हस्के आणि उपनेते अजय बोरस्ते यांनी सांगितलं। मात्र नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार महायुतीच्या विरोधात जाऊ नयेत यासाठी हा प्रयत्न असल्याची चर्चा आहे। आमचा एक छोटासा पक्षाचा मेळावा आहे विभागीय, याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। गोकुळ गीतेची माघार घेतल्यानंतर सुद्धा नगरसेवक या ठिकाणी आलेले आहेत। विभागीय मेळावा आहे या ठिकाणी, याकरता आम्ही इथे आलेलो आहोत। नाशिक महापालिकेच्या निवडणुका झाल्या आहेत आणि विधान परिषदेची निवडणूक। या निवडणुकीत अनेक जण हे ज्याला आपण म्हणतो की नवीन नगरसेवक निवडून आले। महायुतीचे सर्व पदाधिकारी असतील, नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, यांनी एकत्र येऊन कुठेतरी दिलजमाई व्हावी। त्यामुळे जिल्ह्याच्या सर्व लोकप्रतिनिधींचा एकमेकाशी परिचय होईल आणि मला असं वाटतं की हा इतका चांगला योग पुन्हा कधी घडणार नाही। भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीकडनं मतदारांना आपापल्या पक्षात सुरक्षित ठेवण्यास सुरुवात झाली आहे। या रणनीतीचा एक भाग म्हणून दोनही बाजूंकडनं मतदारांना राजकीय सहलीवरती पाठवलं गेलंय। महायुतीकडे मॅजिक फिगर आहे तरी कोणतीही रिस्क नको म्हणून प्रत्येक सदस्याच्या हालचालींवरती नेत्यांचं बारीक लक्ष आहे। विधान परिषद निवडणुकीसाठी अवघे 48 तास शिल्लक आहेत। भाजपनं महायुतीच्या मतदारांना सुरक्षित ठिकाणी नेल्यावर आता काँग्रेसनं सुद्धा भंडारा गोंदियात आपल्या मतदारांना देवदर्शनासाठी पाठवलंय। काँग्रेसचे नेते मदन रामटेके यांनी आपल्याकडे मॅजिक करणारे नाना पटोले असल्यानं विजय निश्चित असल्याचा दावा केला। बॅलेट पेपरवरती होणाऱ्या निवडणुकीत जागरूक मतदार काँग्रेस प्रणित अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर यांनाच निवडून देतील असा विश्वास काँग्रेसच्या मतदारांनी व्यक्त केला आहे। त्यांना वाटतं की त्यांच्याकडे मॅजिक फिगर आहे, मग त्यांना घाबरण्याची गरज नाही। त्यांच्याकडे जर मॅजिक फिगर असेल तर आमच्याकडे मॅजिक तयार करणारा नेता आहे, म्हणून आम्हाला घाबरण्याची गरज नाही। महत्वाची गोष्ट ही निवडणूक बॅलेट पेपरवर आहे, ईव्हीएम वर नाही, म्हणून आमच्यासाठी फार सोपी निवडणूक आहे। धाराशिव, बीड, लातूर विधान परिषद निवडणुकीच्या मतदानापूर्वी भाजपकडनं सावध खेळी खेळली गेली आहे। मतदारांना विविध ठिकाणी सहलीवरती धाडण्यात आलंय। तर सहलीवरती गेलेले नगरसेवक अलिबागचा बीच आणि स्विमिंग पूलमध्ये धमाल करतानाचे व्हिडिओ समोर आले। त्यामुळे एकीकडे राज्यात अद्याप पावसाचा पत्ता नाहीये, तर दुसरीकडे लोकप्रतिनिधी मौज मजा करत असल्यानं चर्चांना उधाण आलंय। धाराशिव विधान परिषदेत महायुतीकडनं भाजपचे बसवराज पाटील आणि महाविकास आघाडीकडनं काँग्रेसचे महेश देशमुख रिंगणात आहेत। सातारा, सांगली विधान परिषद निवडणुकीतील महायुतीचा तिढा अजूनही कायम असताना आज साताऱ्यात शिवसेनेची महत्त्वाची बैठक पार पडली। मंत्री शंभूराज देसाई यांनी सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेतली। सर्वांचा अहवाल आज संध्याकाळपर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सादर करणार असल्याचं देसाई यांनी सांगितलं। दरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचं एकही मत फुटू न देता महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनाच ही मतं पडायला हवी असे आदेश दिलेले आहेत आणि या आदेशामुळे महायुतीतला तिढा सुटून धैर्यशील कदम यांचा विजय निश्चित मानला जातो। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व सदस्यांची मतं जवळपास 1 तासभर आम्ही सगळ्यांचं ऐकून घेतलं। सदस्यांनी आपापल्या भावना आमच्या सगळ्या जिल्हा कोर कमिटीकडे मांडल्या आणि त्या मांडल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलेलं आहे माननीय शिंदे साहेबांच्याकडे आम्ही हा आमचा अहवाल आजच्या बैठकीतला सादर करू। आणि नागपूर विधान परिषदेत महाविकास आघाडीची चिंता वाढली आहे। हिंगणा नगरपंचायतीमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल झाले। हे 6ही जण भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा आहे। नागपूरमध्ये मविया विरुद्ध महायुती अशी थेट लढत आहे।
मवियाकडनं अतुल लोंढे तर महायुतीकडनं राजीव पोद्दार रिंगणात आहेत. नागपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 19 नगरसेवक आहेत. त्यात हिंगण्याचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल झाल्यामुळे मवियाच्या मतांमध्ये फाटाफूट होण्याची शक्यता व्यक्त होतीये. अमरावती विधान परिषद निवडणुकीत वंचितला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसचा ठोस निर्णय अद्याप झालेला नाहीये. विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस या निवडणुकीत तटस्थ राहण्याची शक्यता आहे. वंचितला पाठिंब्याचा निर्णय लांबणीवरती पडलेला असून आज संध्याकाळी काँग्रेस नेत्यांची पुन्हा एकदा गटनेत्यांसोबत बैठक पार पडणार आहे. सगळ्यांचा कल असा झालेला आहे की परवा निवडणूक आहे, तत्पूर्वी आपल्या सर्व नगरपालिकेतल्या पक्षनेत्यांना इथे बोलून घ्या आज संध्याकाळपर्यंत, आणि काय ग्राउंड रियालिटी आहे तिथे, कारण की यांनी जे मोठ्या प्रमाणात जर वाटप केलेलं आहे त्याच्यामुळे त्या वाटपामुळे काय परिस्थिती निर्माण झालेली आहे ती परिस्थिती जाणीव समजून घ्या, आणि त्यांना आज बोलून सगळ्या नगरपालिकेतील काँग्रेसच्या पक्षनेत्यांसोबत बैठक घेऊन ग्राउंड रियालिटी त्या नगरपालिकेत काय आहे ती समजून घेऊन त्या समजल्यानंतर पुढचा निर्णय घ्या. आणि परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीत चांगलीच चुरस रंगल्याचं पाहायला मिळतंय. या निवडणुकीत महायुतीकडनं सईद खान तर महाविकास आघाडीकडनं विवेक नावंदर तर काँग्रेसचे सुशील देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. आणि या निवडणुकीत नावंदर आणि देशमुख यांचे डिपॉझिट जप्त होणार असून महाविकास आघाडीचे मतदार सुद्धा महायुतीलाच मतदान करतील असा दावा शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी केला. या ठिकाणी महायुतीचा उमेदवार हा निवडून येणार आहे. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे सर्व सोबत आहेत आणि मोठं मताधिक्य शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचं आहे. आणि महाविकास आघाडीमध्ये तर पहिलीच बिघाडी झाली. त्याच्यामध्ये एक मला वाटते काहीतरी देशमुख उभे आहेत आणि एक